तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 ऑगस्टच्या भागात आपण बघणार आहोत की जीवा आणि नंदिनी मिळून श्रीखंड पुरीचा स्वयंपाक करत असतात. त्यावेळेस नंदिनीला बराच घाम आला असतो. मात्र जीवा रुमालात तो घाम पुसायला गेल्यानंतर नंदिनी त्याला अडवते. मग जीवा त्याला चॅलेंज करतो की मी तुला हात न लावता हा घाम पण पुसून दाखवेल आणि तुझ्या चेहऱ्यावर स्माईल पण आणेल. आणि खरंच मित्रांनो, ज्यावेळेस नंदिनी फ्रीज उघडून बघते तर त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी स्माईल येते, म्हणजे नक्कीच फ्रीजमध्ये काहीतरी आहे. आणि तिकडे मात्र रम्या आणि वसुताई मिळून मंजूचे कान भरत असतात. ते म्हणत असतात की आपल्या पिहूला वेडं ठरवण्यासाठी नंदिनी एका डॉक्टरला घरात आणते. आणि ते ऐकल्यानंतर मात्र मंजू घरामध्ये दे तमाशा करते. ती माणिकला म्हणते की तुझी सून वाटेल तशी वागते, वाटेल तशी करते, आणि माझ्या पिहूला वेडं ठरवण्यासाठी ती डॉक्टरला घरात आणते. मग मात्र काव्य जाम ओरडते. आणि मंजू शांत बसल्यानंतर नंदिनी तिला विचारते की तुमच्या मनात हे डॉक्टरबद्दल कोणी सांगितलं आणि उलटसुलट कोणी भरवलंय. मग आता आपल्याला माहिती आहे मंजू साहजिकच आहे वसुताई आणि रम्याचं नाव घेणार. त्यावेळेस वसुताई आणि रम्याचा चेहरा मात्र बघण्यासारखा होतो. म्हणजे उद्याच्या भागामध्ये धमाल होणार आहे मित्र. कदाचित पिहू तिच्या मनात सांगून पण टाकेल. बघूया पुढे काय होतं ते. पण ते बघण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.